लॉकडाऊन कोविडच्या काळामध्ये मुलीने यूट्यूबला बनवले गुरु. यूट्यूबवर गाणे ऐकून ऐकून धाराशिव येथील 8वी शिकणारी नंदिनी गाडे गायिका बनली आहे. शासकीय व खाजगी कार्यक्रमांमध्ये तिला आता गायनाची संधी देखील मिळत आहे. मात्र तिला एका गुरुची गरज आहे. मुलीचा छंद जोपासण्यासाठी वडिलांनी लागणारे सर्व साहित्य मुलीला आणून दिले आहे. नमस्कार, मी नंदिनी गाडे. मी गाणं गाते आणि मला गाण्याची खूप आवड आहे. मला लहानपणापासूनच गाण्याची इतकी आवड होती की मी गुणगुणत होते आणि मला छान वाटत होतं ते म्हणणं. म्हणून बाबांनी मला एका दिवशी साऊंड सिस्टीम आणून दिली, ते म्हणजे प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि मला मग तेव्हापासून छान प्रॅक्टिस व्हायला लागली आणि त्यामुळे आवाज सुद्धा खुलायला लागला. आणि बाबांनी मला इतकी छान शिकवलं की आता माझा आवाज एकदम म्हणजे इतका छान पण नाहीये, पण मस्त आहे माझा आवाज, सगळ्यांना आवडतो. आणि मी आतापर्यंत 5-6 शो मध्ये भाग घेतला आहे आणि त्याच्यामुळे मला बक्षीस किंवा प्रमाणपत्रे सुद्धा मिळालेली आहेत. ज्या ठिकाणी सहभाग घेतला तुम्ही काय शिकायला मिळाले? तिथून मला घाबरलं नाही पाहिजे, ऑडियन्स समोर असं घाबरलं नाही पाहिजे किंवा नर्वस नाही झालं पाहिजे हे समजलं. आणि त्याच्यामुळे माझं स्टेज डेअरिंग वाढलं आहे. त्याच्यामुळे सध्या कोण शिकवते किंवा कशा माध्यमातून शिक्षण घेत? मी सध्या लॅपटॉप वरतीच शिकते घरी आणि लॅपटॉप वरतीच प्रॅक्टिस पण करते रोज. मी ह्या गाण्यांमध्ये म्हणजे मला मी ज्यांना गुरु मानते त्यांचं नाव आहे लता मंगेशकर. त्यांचा आवाज मला इतका आवडतो की मी रोज त्यांचे गाणे ऐकते आणि रोज प्रॅक्टिस करते, रोज नवीन नवीन गाणं शोधून ते म्हणायचा प्रयत्न करते. आणि पुढे मला चांगलं सिंगिंग मध्ये करिअर करायचं आहे. त्याच्यामुळे मला अजून शिकायची गरज आहे असं मला वाटतं. आता मी हिंदुस्थानी क्लासिकल शिकायला सुरुवात करणार आहे. नमस्कार, मी शिवाजी गाडे धाराशिव आहे आणि माझी मुलगी नंदिनी गाडे आहे. ती इयत्ता 8वी मध्ये शिकते, भोसले स्कूलला शाळेत आहे. तिला गायनाचा छंद आहे आणि ते खूप छान म्हणजे प्रयत्न करते की गायन शिकण्याचा. आणि तिला शिकवायला तरी काही समजा साधन नसल्यामुळं तिला ते जसं लॅपटॉप आहे, यूट्यूब आहे, त्याच्यावर ऐकून वारंवार ऐकून त्याच्याबरोबर गाणे प्रयत्न करून ते पूर्णपणे शिकायचा प्रयत्न करते आणि त्याच्याप्रमाणे गाते. आमची इच्छा हेच आहे की जसं आपलं धाराशिव शहर आहे या ठिकाणी सुविधा पाहिजे. जे नवीन मुलं आहेत त्यांना शिकण्यासाठी संगीत शिकण्यासाठी वगैरे काहीतरी असं सुविधा झाली पाहिजे. आता आमचा प्रयत्न आहे की तिला बाहेर जे चांगले गुरु आहेत त्यांच्याकडे शिकण्यासाठी पाठवण्याचा किंवा चांगलं तिला शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. तुमच्या लक्षात कसं आलं त्याला सिंगिंग करायची आहे? तुम्ही त्याच्यावर कोणताही दुसरा दबाव न टाकला की हे कर तुला हे करायचं पुढं? नाही, ती लहान ज्यावेळेस होते 2-3 वर्षाची, तर टी व्हीवर वगैरे काही ऐकलं तर ते गुणगुणत होती. काय संगीत लागलं त्याच्याबरोबर गाण्याचा प्रयत्न करत होते. मग ते बघून आम्ही ते थोडं लक्षात आल्यानंतर पुन्हा मग तिला हळूहळू आम्ही थोडं शिकवायला चालू केलं घरातल्या घरात. आणि ते पुढं मग तिला जसं लक्षात आलं तर ते आता स्वतः बरंचसं काम हे करून घेते. आमचं पाठबळ म्हणजे कसं आहे, जे काय तिला समजा काही वस्तू लागत असतील, काही सिस्टीम लागत असेल, काय माईक लागते, ह्या गोष्टी पुरवू शकतो आपण. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो जेणेकरून तिला घरात का होईना पण तिला पूर्ण सुविधा मिळाव्या.
असं प्रयत्न करतो आम्ही. आजूबाजूचे तुमचे शेजारी असतील किंवा तुमचे नातेवाईक घरी आले तर काय काय सांगतात, काय म्हणतात? नाही, खूप खुश होतात ते ऐकून. ते वारंवार येतात, ऐकतात आणि बरेचसे तिला म्हणजे प्रशंसा करतात, सपोर्ट करतात तिला की बाबा छान गातेस, अजून शिक, चांगलं कर. मैं प्यासी नदी हूँ, पिया तुम हो सागर, मैं जलती कली हूँ, पिया तुम हो सावन. गाया रूहानी 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 हो गई पहचान मेरे इश्क की अब तो. पहचान मेरे इश्क की अब तो रुमानी 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 हो गई. कली हूँ, पिया तुम हो सावन, मुझे मेरी नींद मेरा चैन दे दो, मुझे मेरे सपनों की एक रन दे दो ना. कोई सुर तो जागे, कोई सुर तो जागे मेरे धड़कनों की हो. तो लगता है ऐसे कि जैसे युगों से तुम्हें जानती हूँ, तुम्हें देखती हूँ. तो लगता है ऐसे कि जैसे कहती है दीवानी मस्तानी हो गई, दीवानी हाँ दीवानी दीवानी हो गई. मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई, जो जग ने न मानी तो मैंने बिठाई, कहा थी मैं देखो कहाँ चली आई. कहती है दीवानी मस्तानी हो गई. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.